बघा मित्रांनो, आपल्या पाठीमागे शिरवळ बस स्थानक आहे. आपण सकाळी निघलो 7 वाजता पुण्यातून. आता 10 वाजलेले. हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. आता आपण इथून मासे पकडायला चाललो आहे लोणी या ठिकाणी. आणि विकी भाऊ येत आहेत आपल्याला घ्यायला फलटणमधून. तर चला आता त्यांची वाट पाहत बसलो आहे. ते आले की आपल्याला जायचं आहे लोणीला मासे पकडायला. बघा मित्रांनो, हा शिरवळ ST बस स्थानकाचा भाग आहे. आपण इथं विकी भाऊंची वाट बघत बसलोय. त्यांना फलटणमधून यायचं आहे. त्यांचं पण अंतर खूप आहे. आणि मी पुण्याहून आलेलो आहे शिरवळला. हे सुद्धा अंतर भरपूर आहे. मित्रांनो, विकी भाऊ आलेले आपल्याला घ्यायला, पण त्यांनी काय पाहिलं नाही आपल्याला. पलीकडे गेलेत ते बघा. इकडे STच्या बाजूला थांबलेत, पण त्यांनी काय पाहिलेलं नाही आपल्याला अजून. ओ इकडं थांबा, आता आपणच जाऊ त्यांच्याकडे. बघा, ते माणूस फलटणवरून आलेलं आहे आपल्याला न्यायला. चला आता जाऊ. कसं काय झाला प्रवास? चालतंय चालतंय, चला आता निघलो मित्रांनो आम्ही. बघा मित्रांनो, विकी भाऊ आहे. आणि हे बघा, हा व्ह्यू आहे नदीचा. मित्रांनो, फायनली आपण स्पॉटला पोहोचले. हे बघा, हे वीर धरणाचा एक भाग आहे हा. लोकेशन पण सांगतो तुम्हाला. लोणी नावाचं गाव आहे. सातारा साईट आहे वीर धरणाची. तर या ठिकाणी आज आपण फिशिंग पण करणार आहे आणि कुकिंग पण करणार आहे. साहजिकच आहे की मी जाळे टाकणार आहे. कुकिंग विकी भाऊ करणार आहे. की बऱ्याच लोकांना अंदाज येत नाही की व्हिडिओ बनवायला किती त्रास होतो माणसाला. विचार करा की मी पुण्यावरून आज लोणीला आलो आहे, जे की सातारा जिल्ह्यामध्ये. विकी भाऊ फलटणवरून आलेले आहे. साधारण विकी भाऊंचा प्रवास 2 तासाचा आहे आणि माझा पण पुण्याकडून 2 तासाचा आहे. एक 10 ते 15 मिनटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो एवढा प्रवास करावा लागतो. आणि साहजिकच इथंही कष्ट करावं लागतं. इथं मारता का एक तू? बघा मित्रांनो, चारा टाकून घेतोय. मित्रांनो, आपण 4-5 जागी बाजरी टाकलेली आहे. आपल्याला जास्त माशाची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे, आपण नेहमी सांगत असतो की आपण फक्त रेसिपी पुरतेच मासे पकडणार आहे. आपण काय व्यवसाय करत नाही, त्यामुळे एका मापातच मासे पकडत असतो. तर एवढ्यामध्ये आपल्याला साधारण आपली रेसिपी होण्यापुरते मासे सापडले तरी भरपूर झाले. मित्रांनो, हे बघा, हे आपलं तिरंगा जाळ आहे. तुम्ही या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल, पण आता साधारण 1 ते 1.5 वर्ष झालं या जाळ्याचा वापर कमीच केलेला आहे आपण. म्हणजे सहसा आपण एवढे 1.5 वर्ष तर नाहीच वापरलेलं. तर आता ह्या जाळ्याने आपण मासे पकडणार आहे.
साधारण बघा अंगठ्याचा मार आहे, त्यामुळे लहान आंबळे वगैरे तर काही येणार नाही. चिलापी, पानगट, डेबरी असेच मासे येतात. तर चारा लावून साधारण अर्धा तास झालेला आहे आपल्याला. तर आता चला बघू आपण मासे सापडतात. पहिलं जाळं फेकतात आता. का नाही बाबा, अरे बाप, एक चिला साईज जबरदस्त आली मित्रांनो. बघा मित्रांनो, साईज जबरदस्त आहे. साईज एकच चिलापी आलाय. साईज बघा केवढी. बघा आपल्या हातात लहान दिसतो मासा, पण हे बघा, बघा याची साईज केवढी. साईज आहे. चला सुरुवात तर झालेली, पण भारी साईज आली, जबरदस्त मस्त साईज आहे बघा. बघा मित्रांनो याची साईज केवढी. आणि अजून एक आहे बघायचं ते बघा. आणि हा पण चांगला ॲव्हरेज आहे. हा आपल्याला ॲव्हरेज साईजचा मासा आहे, पण आता ह्या माशांमुळे तो लहान वाटायला लागलाय. आणि एक पानगट गेली मित्रांनो जाळ्यातली. ताकद आहे याला. बरोबर. कडला होता. मित्रांनो खाली गबाळ आहे, त्याच्यामुळे मासे येण्याची शक्यता फार कमी आहे. एक आहे तो पण हाताने धरावा लागणार आहे. काटा धरू का नको आता? कशाला काटा? हो, भीती वाटते हात लावायची, पण मासा जाईल नो. जाळ्यातच घ्या की डायरेक्ट त्याला. आपण गेला तर देऊ का मोकळा सोडून? गेला तर जाऊ दे, गेला तर एवढं काय काट लागले. हा आहे ना, अहो 2-3 आहेत. अहो मोठा आहे एक लई. हाय 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 मोठा आहे. हाय हाय या साईडला या. हाय हाय कसली साईज आहे, जबरदस्त साईज आहे बघा. हे बघा मित्रांनो याची साईज केवढी आहे. याचाच काटा लागला, रक्त निघलं होतं. बघा याची साईज. चला आता तिकडे घेऊ, काढू.
बघा मित्रांनो या चिलापीची साईज केवढी, बघा ही साईज. हा पण मस्त आहे, आटच लेट वाजते त्यांचं. बघा मित्रांनो 2-3 जाळ्यात एवढे मासे झाले, भरपूर झाले. एवढं आपण खाणार पण नाही आता. शिंता एक नंबर मासा आहे आणि सगळ्यात गोडवा मासा आहे. त्याच्यात मस्त. लोळी बघा मित्रांनो, लोळी आहे, रिलीज करते बघा. मित्रांनो आपले मासे धरून झालेले आता, तर आपल्या रेसिपी पुरते तर मासे झालेले. तुम्हाला दाखवतो मी मासे किती आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा एवढे मासे आपल्याला सापडलेले. तर आपली रेसिपी पण बागलेली, आपण काय जास्त तर काय मासे खाणार नाही. तर आता चला विकी भाऊ रेसिपी बनवणार आहे. जाळं वाळत टाकतो. मित्रांनो विकी भाऊन ते पाणी आणायला गेलेत, कारण सध्या नदीचं पाणी गढूळ आहे, ते तर काय वापरता येत नाही आपल्याला रेसिपीमध्ये. आपण बघा तोपर्यंत मासे साफ करून घेणार आहे. मी तर काय माशाची फक्त खवलं काढणार आहे. माशाची कटिंग हे विकी भाऊ आल्यावर करणार आहे, कारण रेसिपी ते करणार आहेत, त्यामुळं त्यांच्या हिशोबाने ते माशाचे पीस करतील की त्यांना कोणत्या साईजचे पीस पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला माझ्या हातामध्ये जेव्हा मासा पकडला तेव्हा तो लहान वाटला असेल कदाचित, पण आता तुम्हाला त्या माशाची साईज बघा. या चिलापीची बघा मित्रांनो, एक चिलापी एका ताटा एवढा आहे. मग विचार करा ह्या माशांची साईज किती मोठी आहे. एवढ्या मोठ्या साईजचे मासे आहेत. तर चला आता विकी भाऊ पाणी घेऊन येतपर्यंत आपण सर्व माशांची खवले काढून घेऊ. मित्रांनो बऱ्याच जणाला लक्षात आलं नसेल काय, तर हे माशाची खवलं काढायचं आहे. तुम्ही ऑनलाईन फिश स्केल रिमूव्हर म्हणून सर्च केलं ॲमेझॉनवरती, हे तुम्हाला मिळवलं जाईल. साधारण 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत असतात. क्वालिटी जशी असेल त्या पद्धतीने भेटून जातं. बघा मित्रांनो एवढे मासे साफ केलेले आत्ता आपण. आला पाऊस. सामान तर जागा कुठं आहे. इथं ओके. पहिल्यांदा घेतलंय मीठ, हळद, धना पावडर, लिंबू टाकतोय आपण मित्रांनो. 1 लिंबू टाकायचंय. घरकुल मटण मसाला आहे मित्रांनो. जिरा पावडर थोडीशी टाकायची, जास्त नाही. काळी मिरी पावडर, घरचं लाल तिखट आहे मित्रांनो, हे थोडंसं टाकायचं. मिक्स करायचं मित्रांनो व्यवस्थित.
बघा मित्रांनो रेसिपी कुठं चालली बघा. हा टेंट आहे आमचा बघा. हे टेंटमध्ये रेसिपी बनवता येते विकी भाऊ. आणि हे बघा हे पाणी, हे बघा ते बघा समोर तिकडे पाऊस पडतोय भरपूर. तो जेजुरीचा बाग आहे मित्रांनो. तिकडून पलीकडे जेजुरीचा बाग चालू होतो. मस्त वास सुटलेला आहे. बघा मित्रांनो कालवण तर तयार झालं आहे आपलं माशाचं. आता विकी भाऊ मासे फ्राय पण करून घेणार आहेत. पहिल्यांदा तेल गरम करणार आहे आपण. आपण रव्यामध्ये फ्राय करणार आहे. जाड रवा घ्यायचा आहे. थोडंसं मीठ, थोडंसं घरचं तिखट, सगळं मिक्स करून घ्यायचंय. मासा मॅरिनेट झालाय आपलं चांगला. व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे. मासा शिजलेला आहे मित्रांनो व्यवस्थित. खूप कडक झाला आहे. त्यातलं तेल काढून घेऊ सगळं. बघा मित्रांनो अशा पद्धतीने फ्राय झालेला आहे. आता बाकीचे मासे पण याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला शेवटला दाखवू आपण. मित्रांनो कदाचित तुम्हाला असं वाटेल की पाऊस तर पडत नाही, मग टेंटमध्ये आपण का बनवतोय रेसिपी. तर इथे अचानकच पाऊस येतोय आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, सरपण पूर्ण ओललं आहे. इथे कुठे वाळल्या सरपणाची पण सोय नाही आहे. तर पाऊस आल्यानंतर आपली फजिती व्हायला नको म्हणून आपण अगोदरच टेंट आणला आहे आणि टेंटमध्येच आपण ही रेसिपी करतो. बघा मित्रांनो आता सर्व मासे टाकलेले राहिलेले. एवढे मासे झाले की आपण जेवण करून आपल्याला पुण्याकडे निघायचे. 5 आता वाजलेले आहेत. अजून 1 तास तरी आपला जाणार आहे. बघा अशा पद्धतीने फ्राय पूर्ण झालेले आपले सगळे रेसिपी पूर्ण झालेले आहे. आता जेवण करून घ्यायचं. बघा मित्रांनो भाजी परत गरम करतोय जरा. आणि हा बघा फ्राय, हा भात आणि इकडे आहे कांदा आणि हा व्ह्यू. बाबा एकच पीस अरे बस थांबा इतरही घ्या. बस लय गरम आहे. हात भाजला. बघा मित्रांनो अशा पद्धतीने रेसिपी झालेली आहे. बघा मित्रांनो जेवण पण वाढून घेतलेलं आहे. हे बघा अहो लय झालं एवढं खाणार नाही मी. खा. हे बघा हे विकी भाऊंनी लयच वाढले. आपण तर खाणार नाही आहे एवढं. त्यातला एक मास आहे बघा आत्ताच रिटर्न ठेवतो. तर आता टेस्ट करून बघू. मित्रांनो रेसिपी एकदम भारी बनवलेली आहे विकी भाऊने. कालवण तर कसं बनवलं आहे तुम्ही तर पाहिले. कालवणाचा पूर्ण व्हिडिओ तर आपल्याला शूट नाही करता आला, पण मच्छी फ्रायचा व्हिडिओ आपण एकदम व्यवस्थित शूट केला आहे. अतिशय टेस्टी जेवण लागतंय. दिसतंय का? काळं दिसतंय. मित्रांनो आज आपल्यासोबत विकी भाऊ होते. तुम्ही तर पाहिले आपण मासे कसे पकडले आणि रेसिपी पण कशी केली. मासे मी पकडले होते, रेसिपी विकी भाऊंनी केली होती. रेसिपी पण त्यांनी एक नंबर बनवली
मित्रांनो, बरेच दिवस विकी भाऊंचा चॅनल बंद होता, ते व्हिडिओ टाकत नव्हते, पण आता त्यांनी चालू केलाय. तर तुम्हाला शेजारी त्यांच्या व्हिडिओचं चॅनलचं थंबनेल दिसत असेल, तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्यांच्या चॅनलची लिंक पण टाकतोय. तर तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलवर जा आणि त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. थँक्यू.